महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाहीये। आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी उद्याची तारीख निश्चित केली आहे। तेव्हा उद्या सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद होतो आणि कोर्ट काय निर्णय घेतय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाहीये। आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी उद्याची तारीख निश्चित केली आहे। तेव्हा उद्या सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद होतो आणि कोर्ट काय निर्णय घेतय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी समोर येते। कारण ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली आहे। मुंबईत एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते। या भेटीत तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचं दिसून आलंय। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला। मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ठाकरे बंधू याआधी कधी एकत्र आले होते। रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती 15 डिसेंबरला। नंतर 22 डिसेंबरला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले। नंतर 23 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यात आणि मग मुंबईत शिवसेना भवनासमोरही बॅनर लागले। त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याचीच आता चर्चा सुरू झाली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। एक राजकारणाच्या कोटातून मोठी बातमी समोर येते। राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी आहे असंच म्हणावं लागेल। प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आदेश दिलेत। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस भेटीचा तपशील समोर येतोय। स्वच्छ प्रशासन असलेच पाहिजे, असं करताना कुणाचीही पर्वा करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेत। तर आत्ताची आपण दृश्य पाहतोय, विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन सुरू आहे। काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा दिसतोय। त्यांचा जाहीर निषेध करण्यात येतोय आणि त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय। अनेक नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसतायत। त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही सुरू आहे। विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करण्यात येतोय। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव। तर सचिन, काय सांगाल? विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करण्यात येतोय, आंदोलन सुरू आहे, नेमकं कुठे हे आंदोलन सुरू आहे आणि काय तिकडचं वातावरण आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील जिल्हाधिकार्यालयासमोर नरेंद्र महाराज यांचे सर्व भक्तगण जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत आणि विजय वडेट्टीवार यांनी जे आक्षेपार्ह विधान जे आहे ते नरेंद्र महाराज यांच्या विरोधात केलेलं आहे त्याच्या विरोधात आणि त्यांच्या जाहीर निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन खरं तर या ठिकाणी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 10 वाजता हे आंदोलन बोलवलं होतं। मात्र आता काही वेळापूर्वी आंदोलन सुरू झालेलं आहे। मोठ्या संख्येने नरेंद्र महाराज यांचे भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येत
जो विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्याचा निषेध करत आहेत. त्यांना जोडो मारो जे आहेत ते करून आंदोलन करत आहेत. मोठ्या संख्येने नरेंद्र महाराज यांचे भक्तगण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जमलेले आहेत. पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी जो पोलिसांनी काही वेळ या ठिकाणी रस्ता बंद केला होता, मात्र आता तो रस्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. कारण एका बाजूने वाहतूक सुरू होती, सकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असल्याने दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते आता सुरू करण्यात आले आहेत. जी 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 धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय पुण्यात विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात येतोय. तर या आंदोलनासंदर्भात साम टीव्हीवर वेळोवेळी अपडेट्स येतच राहणार आहेत. यानंतर घेऊया राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. पुणे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 8 ते 10 पदाधिकारी राजीनामे देऊन लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यासाठी सुनील तटकरे तसंच पार्थ पवार यांच्यासोबत प्राथमिक बैठक झाल्याचीही माहिती मिळतेय. येत्या 8 ते 10 दिवसात पक्षप्रवेश होऊ शकतोय. पुणे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा फटका आता बसताना दिसतोय. पक्षात समन्वय नसल्यामुळे अनेक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यात जनता दरबार होतोय. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक जनता दरबार घेत असल्यामुळे भाजप आणि नाईक आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत असल्याचं दिसतंय. या दरबारासाठी 200हून अधिक निवेदन प्राप्त झाले आहेत. राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर करणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सुनावण्यांमध्ये एआय अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले. आज परळी कोर्टात धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे. त्या संदर्भात परळी कोर्टाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. करुणा मुंडेंनी याचीच तक्रार दाखल केली होती. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की त्यांना दिलासा मिळणार याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे. अत्यल्प उत्पन्न दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावला आहे. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यात लवकरच 2000 घरांची लॉटरी काढणार आहे. यातच ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश असणार आहे. म्हाडानं चितळसरमध्ये 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय. आजपासून 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या 2 टप्प्यात जुन्या कसारा घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 8 फेऱ्या धावणार आहेत. भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स 574 अंकांनी कोसळलाय तर निफ्टीतही 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणाम पुन्हा एकदा शेअर बाजारावर दिसून आलाय. शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता व्यवस्थापकांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते.
उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय, कारण एका ग्राहकाने 120 रुपयाचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघाले। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय। या पेट्रोल पंपावर आता कारवाईची मागणी केली जाते। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलाय। या विजयाबरोबर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ही धडक मारली आहे। गेल्या काही सामन्यात अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तडपली आहे। महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या IIT बाबाची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे। भारत पाकिस्तान खेळात पाकिस्तान विजयी होईल असं बाबाने सांगितलं होतं। आता सोशल मीडियावर बाबाची खिल्ली उडवली जाते। दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विराट कोहलीने विराट रेकॉर्ड केलाय। सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड त्याने मोडलाय। वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 रन्स पूर्ण केलेत। जगभरातील सर्व फलंदाजांना मागे टाकलंय। चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला। यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे। गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलंय। पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबने हा व्हिडिओ शेअर केलाय। शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता। तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए चलो कोई बात नहीं। इज द पैनल? हाँ जी, अब तो आदत सी है। प्रोग्राम बढ़ गया। भारताच्या विजयानंतर मुंबईत जल्लोषाचं वातावरण दिसलंय। रस्त्यावर उतरत हातात भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आनंद साजरा केलाय। राज्यात पुढचे 2 दिवस तापमानात तीव्र वाढ होणार आहे। राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चढाच आहे। थंडी गायब होऊन जिल्ह्यात उन्हाचे चटके बसतायत। तर तापमानाने 37 अंश सेल्सिअसचा पारा गाठला असून नागरिक सूर्याच्या प्रकोपाने हैराण झालेत। ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय। पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मराठी बालसाहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं। वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। आता एक मोठी बातमी समोर येते। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे। काल मध्यरात्रीपासूनच साताऱ्यात राजांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे। काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसलेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला। पोवई नाका इथं रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्या वतीने खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील स्वतः या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली। 8 फुटी केक कापून उदयनराजेंनी वाढदिवस साजरा केलाय। 80 फुटांचं कटआउटही यावेळी आकर्षण ठरलं होतं। तसंच पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी चांदी आणि सोन्याचं सिंहासन भेट म्हणून दिलंय। उदयनराजे भोसले यांच्या बर्थडेचं ग्रँड सेलिब्रेशन साताऱ्यात झालंय। 75 फुटी कटआउट लावण्यात आलंय। 8 फुटांचा केक त्यांनी कापलाय आणि चांदी सोन्याचं सिंहासन त्यांना भेट म्हणून देण्यात आलं।